मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। तर आम्ही आज रक्षाबंधनचं सेलिब्रेशन करतोय ते आमच्या घरी। सुपी मॅडम आलेले आहेत कारण परीचं आणि निशांचं पहिलं रक्षाबंधन आहे। या गेल्या वर्षी नव्हतं केलं, ह्या वर्षी करतोय। आणि इकडे भाऊजी वगैरे यांना सुट्टी आहे त्यामुळे ते आलेले आहेत। घाम येतोय कारण गरमी वाढली, पाऊस नाही आहे, पाऊस गायब झालाय। इकडे तयारी झाली आणि जो बंधुराज आहे तो वरतीच बसत नाहीये त्यामुळे त्याची तयारी चाललेली आहे। ये बाबू ये, मी काय तुला टिक्का लावणार। फॅन लावा, फॅन लावा, बारीक लावा हो। चला टिक्का लाव ना भाऊ। अशी रक्षाबंधन करायची। असले भाऊ कसे व्हायचे हे असले भाऊ असल्यावर। तुम्ही बसा बाजूला, तुम्ही मांडीवर घेऊन बसा, तुम्ही मांडीवर घेऊन बसा। गेल्या वर्षी पण असंच कराल तर छान छान बस वरमी बसा। रात्रीच्या ते चमकणार मग तू निशाण बसावर। अरे बापरे, माझ्या घड्याळात त्याचा मानेने पळाला। तुम्ही बसवा तिथं आणि त्याला मांडीवर घ्या। मांडीवर बसा भाऊजी। तर मंडळी, इकडे निशांक रावांना पाटावरती बसण्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न चालू होते कारण निशांकला पाटावरती बसायचंच नव्हतं। त्याला काय चाललंय, काय करतोय आपण याचं खरंच काहीच माहीत नव्हतं। त्यामुळे त्याला पाटावरती बसवणं आणि त्याला एका ठिकाणी शांत बसवणं ह्या आमच्यासाठी एक मोठा टास्क होता असं म्हटलं तरी चालेल। आणि फायनली तो पाटावरती बसला। जो ओवाळून घेतो, काय करतो हे आता तुम्ही पुढे बघालच। फायनली आमचा निशांकराव बसलेला आहे। निधीने त्याला राखी बांधलेली आहे, पण ती राखी किती वेळ तो ठेवतो हातावरती ते तो तुम्हाला थोड्या वेळातच कळेल कारण त्याला अजून ह्या सणांच्याबद्दल किंवा ह्याच्याबद्दल अजिबात माहिती नाही आहे, हे का आपण करतो, कशासाठी करतो। पण तरी आपल्या मुलांच्या मनामध्ये आपल्या प्रत्येक सणाची माहिती मिळाली पाहिजे, त्यांना माहिती झालीच पाहिजे। यासाठी हे सगळे सण आपण आवर्जून साजरे केले पाहिजेत असं मला वाटतं। अगं बाई बाई, असं कर। अगं बाई, अगं बाई। एक मिनिटावर करतीया। ऑप्शन करा जरा। वा, ए निधी परी दीदीचं गिफ्ट द्या, निधी दीदीचं गिफ्ट द्या। हे बांध राखी, हात करा। लाईट वाली राखी पुढे हो, पुढे लाईट कधी चालू करा। हे बा, अगं बाई बाई, ते दिसना वरती घ्या, थोडी वरती घ्या। कशी झाली खीर? गोड नंतर गोड ही सुप्रियान टाकले। काय काय झालं बाहेर? राख्या ठेवायच्या असत्यात। माझी काढू नको आहे। नाही भेटणार बोल। कशी झाली खीर? परी सांडती अंगावर। बाय परी, बाय बाय। दिसत नाही आहे परी, दिसत नाही। बाय बाय परी।
हा बाय. चला निशांक परी तिथे गेली. चला घरी. इकडे कुंडली राखी कुणाला बांधायची त्याचं हे चाललेलं आहे. मॅडमने आमच्या मस्त साडी नेसलेली आहे. चेंज करून आलेले. साडी मी नेसली होती पण आता चेंज केला आणि इकडे आले. तर घरामध्ये छोटंसं रक्षाबंधनचा कार्यक्रम केला मुलांचा आणि नंतर मग आम्ही आलो नंदुबाईंच्या इकडे. कारण मी माझं लग्न झाल्यापासून नंदुबाईंच्या मिस्टरांना नेहमी राखी बांधते आणि भाऊ आपला म्हणजे वंदुताईंचा भाऊ म्हणजे आमचे आहो त्यांच्या बहिणीकडे रक्षाबंधनाची राखी बांधण्यासाठी आलेली आहेत. सो आता इकडे त्यांचा दोघांचा प्रोग्राम चालू आहे रक्षाबंधनाची राखी बांधण्याचा आणि मी इथेच माझीही रक्षाबंधन करून घेते. यावर्षी माझे रक्षाबंधन ही नंदुबाईंच्या घरीच करते. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी आम्ही दादांना मी राखी बांधायला आलेली आहे आणि नात्याने दादा म्हणजे नंदेबाईचे मिस्टर हे नात्याने आपले भाऊ लागतात. त्यामुळे लग्नानंतरची सगळ्या रक्षाबंधन किंवा भाऊबीज असेल जेव्हा मी माझ्या भावाजवळ नसेल त्यावेळेला मी दादांच्या सोबत सेलिब्रेट करते. रक्षाबंधनला तरी मी लग्नानंतर एकही वर्ष गावाला म्हणजे माझ्या भावाला राखी बांधली मला असं आठवत नाही आहे. पण कधीतरी तो दिवस एकदा येईल की आपण जाऊ. कारण इकडे ह्यांचे रक्षाबंधन असते, मुलांना सुट्टी नसते आणि सारखं सारखं गावाला जाणं येणं होत नाही. त्यामुळे गावाला रक्षाबंधनला गेले नाही. यापूर्वी मी पोस्टाने वगैरे माझी राखी पाठवायची भावाला. पण ह्यावर्षी मी निशाला सांगितलं की तू राख्या घे आणि म्हणजे माझ्या नावाने भावाला बांध असं. त्यामुळं तिकडे रक्षाबंधनही सेलिब्रेट झाले. गावाला सगळीकडे आनंदाने रक्षाबंधन सेलिब्रेट झाले. तुम्हीही सगळ्यांनी आनंदाने रक्षाबंधन सेलिब्रेट केलं असेल. अशा पद्धतीनं आमचंही रक्षाबंधनाचं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर आमचं फोटो सेशन वगैरे झालं आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. जेवणामध्ये भरपूर काय काय प्रकार होतं. पनीर होतं, त्यानंतर दम आलू होते, भाजी चपाती सगळं होतं. मस्त असं मी ताट तुमच्याबरोबर शेअर करते. तर मंडळी हे बघा, हे होतं आजचं ताट. मस्त असं दम आलू होता, पनीरची भाजी होती, वरण होतं, काकडी होती, चपाती होती, श्रीखंड होतं आणि गुलाबजामुन होतं. अशा पद्धतीने ताईने आमच्या मस्त असं जेवण बनवलं होतं. नमस्कार मंडळी, कालच रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आणि तुम्ही तो आता व्लॉग बघितला असेल. पण सकाळपासून न्यूजमध्ये काही गोष्टी अशा वाऱ्यासारख्या पसरत आहेत त्या बघून मन थोडंसं दुःखी झाले असं म्हटलं तरी चालेल. मला खूप वाईट वाटते या सगळ्या गोष्टीचं. जे काही कोलकात्यामध्ये झालं डॉक्टर वरती एखादी मुलगी जन्माला घालून तिला मोठं करणं आणि त्याचबरोबर तिला डॉक्टर बनवणं आणि त्यानंतर तिची ही अशी अवस्था होणं, त्या आई वडिलांच्या वरती काय म्हणजे परिस्थिती आली असेल. एक आई म्हणून मला खरंच त्या गोष्टीचं म्हणजे वाईट वाटते. आणि खरं सांगू का, मला काल 2 दिवस अजिबात करमलं नाही. थोडंसं वाईट मनामध्ये असं म्हणजे विचित्र फील होत होतं. कारण त्या आई वडिलांच्या बद्दल मला जास्त त्रास होता. कारण त्या मुलगीनं किती सहन केलं असेल, बिचारी ती आता या जगात नाही आहे. पण
तेच त्या मुलगीनं किती सहन केलं असेल याची खरंच ती विचार पण करण्याची हे नाही. कारण दुसरी गोष्ट आली ती बदलापूरमधून आणि त्या गोष्टीला खरंच खूप लोकांनी म्हणजे त्या विरोधात आवाज उठवला आणि हा आवाज असा उठलाच पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच प्रकारचे गुन्हे घडतात, बऱ्याच प्रकारचे समाजामध्ये गुन्हे घडतात आणि त्या प्रत्येक गुन्हे असे समोर येतातच असे नाही. पण खरं सांगू ह्या सगळ्या विरोधात कुठेतरी कठोर झालंच पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्याला कुठेतरी आळा बसलाच पाहिजे. कारण एखादी व्यक्ती अशी वागते तर तिला जागच्या जागी ठेचलं पाहिजे, तिथंच मारलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी कंप्लेंट नाही केली पाहिजे. एक मुलगीची आई म्हणून मी सांगते, सरळ त्या व्यक्तीला तिथे जो काही जमा होता त्यांच्या हातात द्यायचं. बरोबर त्यांनी त्याची जे काय करायची ती हे केली असते. पण भविष्य बघता मी माझ्या निधीला डान्स क्लासला घालायचा विचार करत होते. कारण तिला डान्स क्लासमध्ये आवड आहे किंवा डान्समध्ये आवड आहे. पण मी आता तो कॅन्सल केलाय आणि मी आता तिला कराटेला घालणार आहे. कारण आत्ताची परिस्थिती पाहता किंवा भविष्य कसं असेल याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत. त्यामुळे मला माझ्या निधीला तिच्या सेल्फ प्रोटेक्शन करता आलं पाहिजे याची मी तिची खबरदारी घेईन किंवा हे करून देईन आणि भविष्यात तिच्या बाबतीत असं काही होऊ नये. इव्हन मी माझ्या निशांकलाही सेम त्याला त्याचं प्रोटेक्शन करता आलं पाहिजे. असं नाही की फक्त मुलींच्यावर अत्याचार होतात, मुलांच्यावरही अत्याचार होऊ शकतो आणि होतात. त्यामुळं दोघांनाही आपण ज्ञान दिलं पाहिजे की तुम्ही तुमचं प्रोटेक्शन कसं केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि सोबतच जसं तू तुझ्या बहिणीला तुझा रिस्पेक्ट देतो, प्रेम देतो, माया देतो, तशीच समोरची दुसरी मुलगी, तुझी बहीण सोडून जी दुसरी मुलगी आहे तीही कोणाची तरी बहीण आहे, तीही कुणाची तरी मुलगी आहे, तिलाही भावना आहे, याची काळजी तू घेतली पाहिजे. हे ज्ञान आपण आपल्या मुलांनाही दिलं पाहिजे. असं नाही की मुलीला समजावून सांगितलं, तिलाच घरात बसवलं किंवा काय केलं, नाही, मुलांनाही हे ज्ञान दिलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण आपल्या मुलाला हे ज्ञान देऊ ना त्यावेळेला समाजात हे जे काही प्रकार चालले ते थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होईल असं मला वाटतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोंधळात किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तर वाईट वाटतंय. ह्याच्या विरोधात तर मी आहेच आहे. पण त्याचबरोबर भविष्यात आपल्या मुलांच्या बाबतीत असं काही होऊ नये यासाठी सुद्धा एक आई म्हणून मी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही आपल्या मुलीला स्वतःचं सेल्फ प्रोटेक्शन करता आलं पाहिजे किंवा प्रोटेक्ट स्वतःला करता आलं पाहिजे, त्यासाठी काय करता येईल, खुशाल त्यांना म्हणजे बिंदास राहायला सांगा. कराटे वगैरे काय असतील ते शिकायला सांगा आणि मग पुढे काय असेल ते बघता येईल. करिअर इम्पॉर्टंट आहे पण त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपलं स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. त्यामुळे मुलींनी स्वतःचं संरक्षण नक्कीच केलं पाहिजे, मुलांनीही केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. आणि हो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.